आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी वाक्य हे इंग्लिशमध्ये कसं तयार करायचे. तर मराठीमध्ये आपण वाक्याची सुरुवात कशी करतो, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ठीक आहे. ते मग इथे याला नंबरिंग देऊन घेऊयात. इथे 1, 2 आणि 3. तो पाणी पितो. कर्ता काय आहे? तो. कर्म काय आहे इथे? पाणी. आणि क्रियापद पितो. तर इंग्लिशमध्ये हे वाक्य असं येणार नाहीये. तर तिथे कसं येणार आहे? नंबरिंग 1, 3 आणि 2. 1 नंबरला काय आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद. ठीक आहे. इथे 1 नंबरला कर्ता येणार आहे, 2 नंबरला क्रियापद आणि नंतर कर्म. तर तोला इथे आपण काय वापरणार आहोत? ही. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरला काय आहे? पितो. ही ड्रिंक्स. त्यानंतर कर्म काय आहे इथे? पाणी. तर याच्यासाठी इथे वॉटर. ही ड्रिंक्स वॉटर. 1, 3, 2 म्हणजे कर्ता, त्यानंतर क्रियापद ड्रिंक्स आणि 2 नंबरला काय आहे? कर्म. तर इथे पाणी म्हणजे वॉटर. आता इथे 2 नंबरला सेम आपण दुसऱ्या वाक्याला पण तेच वापरणार आहोत. तो पुस्तक वाचतो. तो साठी ही. त्यानंतर क्रियापद काय आहे इथे? वाचतो. इथे रीड्स. आता इथे पुस्तक आहे. इथे पुस्तक आहे तर इथे आपण द वापरणार आहोत. ही रीड्स द बुक. आता इथे द का आलेलं आहे? तर द हे विशेष ठिकाणाच्या अगोदर, विशेष वस्तूच्या अगोदर किंवा विशेष पुस्तकाच्या अगोदर आपण इथे द वापरणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ते फुटबॉल खेळतात. ते साठी इथे काय येणार आहे? दे. क्रियापद काय आहे? खेळतात. खेळतात साठी प्ले. आणि फुटबॉल ॲज इट इज. दे प्ले फुटबॉल. ठीक आहे.